नमस्कार मित्रांनो, मी भगवान निळ पाटील स्वागत करतो तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आपण आहे नेपाळमधील काठमांडू येथे आणि काठमांडूतील आपण पशुपतीनाथ मंदिरात चाललोय दर्शन घेण्यासाठी. तर हे जे मागे बघताय तिथून आपण आतमध्ये आलो आहे. बिचारा मांडीवर पाय ठेवून कोणाच तरी वाट बघतोय. आणि हे आहे मंदिर प्रांगण. बघू शकता हे समोरचे जे कमान आहे तिकडून पण मंदिरात येण्यासाठी एंट्री गेट आहे आणि आपण ज्या साईडने आलोय तिकडून पण इकडं मंदिर प्रांगणमध्ये येता येतं. तर असं आहे मंदिर प्रांगण आणि समोर बघा हनुमानजी. जय हनुमानजी. तर हनुमानजी बघून आपण आलोय आता समोर. इथं एक छोटंसं मंदिर आहे, इथं दर्शन करूया आणि इथल्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण जातोय नदीच्या काठावर जी आहे बागमती नदी. बागमती नदीवर इथं अंतिम संस्कार पण होतात. तर मित्रांनो समोर बघू शकता बागमती नदी आणि अंतिम संस्कार असे या नदीच्या काठावरती इथं होतात. तर मित्रांनो आपण आता चाललोय मंदिर जिथं आहे तिथं आतमध्ये आणि समोर जी गर्दी आहे या साईडनं मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायला एक गेट आहे, इथून आपण मध्ये जाऊया आणि तुम्हाला मंदिराचा छान असा व्ह्यू पण दाखवतो. हे आहे बघा मंदिर. हे जे समोरचं दिसत आहे ना हेच पशुपतीनाथांचं मंदिर आहे. तर कॅमेरा अलाउड नाही पण तुमच्यासाठी मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ घेतला आहे इथे आणि बघू शकता हे समोरचं पशुपतीनाथांचं मंदिर आहे. त्यानंतर इथं खूप सारे शिवलिंग आहेत, त्याचे पण आपण दर्शन घेणार आहोत. बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दर्शन घेऊन आलोय बाहेर. हेच एंट्री गेट आहे, इथून आतमध्ये जाऊ शकता आणि बाहेरून आपल्याला इकडून जायचं होतं. तर दर्शन घेऊन आपण आलोय आता बाहेर. जय पशुपतीनाथ मित्रांनो. हे समोरची जी वरची लाईन आहे ही दर्शन लाईन आहे. 2.5 तास लागतात, 2.5 ते 3 तास या लाईन दर्शन घ्यायला. आणि मंदिराच्या आतमध्ये जे शिवलिंग आहे ते 4 मोठे शिवलिंग आहे. त्याच्यावर चांदीचा नाग आहे, सोन्याचं छत्र आहे. अशा प्रकारे आपण दर्शन घेऊन आलोय बाहेर आणि महादेवाजवळ प्रार्थना आहे तुमच्यासाठी पण. तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असेल ते पूर्ण हो. जय पशुपतीनाथ मित्रांनो. एक छोटीशी कमेंट करा छान. इंडियन करेंसी में 12 से 50. अच्छा. INR with 50. ओके. जापानीज करेंसी 2000 पड़ेगा विथ AC. ओके. और नॉन एसी लेना है तो नॉन AC लेना है तो 1000 INR तक मिलेगा. और ये आपका होटल कहाँ पे है? गौशाला. ओके ओके चलेगा ठीक. तर मित्रांनो आपण पशुपतीनाथांचं तर दर्शन करून आलोय पण पशुपतीनाथांच्या सोबत इथले काही जे जुने राजमहाल वगैरे ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. समोरचे घर बघा किती छान. तर याच्यामध्ये आपण आता जिथं चाललोय ते आहे पाटण दरबार स्क्वेअर आणि याची युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे 1979 पासून आणि याला नेवारी भाषेत यल लायकू म्हणतात. ही मल्ल राजाची राजधानी होती. तर आता आपण चाललोय मल्ल राजाची राजधानी बघायला पाटण दरबार. तर खूप छान आहे असं मी ऐकलंय आणि आपण काठमांडूमध्ये पुन्हा कधी येऊ कधी नाही, त्यामुळे असं वाटतं आलो तर एक व्हिजिट करूनच जाऊ. हे आहे बुद्धांचा स्टॅच्यू. असे खूप सारे भेटन तुम्हाला इथं ठिकठिकाणी. आणि समोर बघताय तुम्ही पाटण दरबार. आपण इथपर्यंत पोहोचलोय. तुमच्याशी गप्पा मारताना वेळ केव्हा जातो मला पण कळत नाही आणि खूप कमी वेळेत आपण इथपर्यंत पोहोचलो. त्या समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. हे आहे पाटण दरबार. हे आत्ताच्या वेळेत एवढं सुंदर वाटतंय तर त्या काळात जेव्हा सगळं हे चालू असेल राजा महाराजांच्या काळात तेव्हा इथला काय व्ह्यू असेल, काय मार्केट असेल इमॅजिन केलं तर त्यावेळेची परिस्थिती कशी असेल. बघा ना किती सुंदर मंदिर वगैरे. पण हे जे मागे भूकंप झाला होता ना त्या भूकंपामध्ये बरचसं नुकसान झालं होतं. 2015 मध्ये जो भूकंप झाला हे 2015च्या भूकंपामध्ये जे काही नष्ट झालं होतं ते निर्माण कार्य चालू आहे. आणि मित्रांनो समोरच्या घरांची म्हणण्यापेक्षा जे मंदिर वगैरे किंवा जे जुने राजमहल हे राजांचे वगैरे याचे डिझाईन बघून तर असं वाटतंय सगळं आत्ताचे जे इंजिनियर वगैरे आर्किटेक्ट हे सगळे फेल आहे याच्यात. त्या काळात पण किती हुशार लोक होते, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे इथलेच त्यांच्याशी बोलूया थोडं.
ये कौन सा मंदिर है आपको भी? कृष्ण जी का मंदिर है, मेन मंदिर है कृष्ण जी का। अच्छा, और ये हो गया भोलेनाथ का, वो हो गया भीमसेन का। ये भोलेनाथ का, इसके पीछे भीमसेन का। भीमसेन का। आप कहाँ से हो भैया? हम नेपाल से। नेपाल से ही है? और ये बॉर्डर के साइड से। अच्छा अच्छा, हमारे घर से बॉर्डर बोलूँ तो 20-25 मिनट की दूरी पे। इसीलिए आपको दोनों भी लैंग्वेज आता है? दोनों आता है। ओके ओके। और इधर क्या है इसमें? इसमें मतलब वो राजा महाराजा को सब जो रखा हुआ है ना, देखिए। हाँ हाँ, अच्छा वो है। तर मित्रांनो, मी आता जिथं उभा आहे माझ्या मागे आहे भोलेनाथांचं मंदिर, शिवजींचं मंदिर, आणि हे आहे राजा महाराजांचे राजमहल। त्याच्यामध्ये काही त्यांच्या पुरातन वस्तू ठेवल्या आहे, त्याचं स्पेशल तिकीट येथे काढून जावं लागतं आतमध्ये। आणि खूप सुंदर आहे बॉस पण। आणि यांनी जे काही 2015च्या भूकंपात नुकसान झालंय ते पुन्हा रिवर्क पण केलंय। आणि हे माझ्या मागे आहे श्रीकृष्णांचं मंदिर, किती छान मंदिर आहे ना। तर मित्रांनो, नेपाळमध्ये आता आपली होत आहे VIP एंट्री। आपल्या संरक्षणासाठी बघा किती पोलीस उभे आहेत समोर, बघितले? इकडून पण आहे, समोरच्या साईडला पण आहे, खूप सारे नेपाळ पोलीस आहेत। आणि हे दंगा नियंत्रणवाले ॲक्च्युअलमध्ये कशासाठी उभे आहे माहीत नाही भाऊ, हे असं मी मजाकमध्ये म्हटलं, आपल्या याच्यासाठी काही उभे नाही ते, त्यांचं काही आसन तिथं काम। कोणी मंत्री संत्री येणार असेल त्यामुळे उभे असेल ते तिथं पोलीसवाले। आणि मित्रांनो, असंच तुमच्याशी गप्पा मारत मारत आहे ना आपण नेपाळच्या गल्ल्या गल्ल्या फिरतोय काठमांडूच्या। पण भारी शहर आहे, ग्रीनरी पण आहे शहरामध्ये, झाडं झुडपं खूप मोठाले। अशा शहरामध्ये राहायला मला खूप आवडतं बस। पण आपण नेपाळमध्ये राहायला नाही येऊ शकत, आपण बरं आहे भारतातच। आणि मित्रांनो, आता आपण पोहोचलोय स्वयंभूनाथ मंदिर, जे आहे वर डोंगरावरती थोडंसं वर जावं लागतं। तर असा काही रोड आहे वर स्वयंभूनाथ मंदिराकडे जाण्याचा। तुम्ही पायी पण जाऊ शकता, मोटरसायकलने जाऊ शकता, ऑटो पण जाते वर, सगळ्या सुविधा आहेत। तर आपण आलोय पार्किंग पर्यंत, इथं बाईक पार्क करून आपण जाऊया बौद्ध स्तूप बघायला। आणि हा बौद्ध स्तूप इसवी सन 460 मध्ये बांधला गेलेला आहे। आणि याला मंकी टेम्पल म्हणून पण ओळखलं जातं, कारण इथं 3000+ माकडं आहे, बघा किती माकडं आहे। आणि स्वयंभू याचं जे नाव आहे त्याचा अर्थ असा आहे की हे स्वतः निर्माण झालेलं आहे। तर हे असं आहे स्वयंभू। आपण आता आलो इथे, खूप सारे मंदिर आहे इथं बाहेर पण छोटे छोटे। आणि याची अशी आख्यायिका आहे की मंजूश्री बोधिसत्वाने इथली लेख कोरडी केली होती, तेव्हा कमळातून हा स्तूप आपोआप प्रकट झाला होता, म्हणून याला स्वयंभू टेम्पल म्हणलं जातं। तर असं आहे बौद्ध स्तूप। आणि इथून बघा काठमांडू शहराचा किती छान व्ह्यू येतो। हे झाडांमुळे थोडंसं राहिलं इकडला व्ह्यू, नाही तर खूप सुंदर आहे, पूर्ण काठमांडू शहर येतं। आणि हे जे आहे ना बौद्ध स्तूप, याच्या चारही साईडनं ज्ञानाचे डोळे कोरलेले इथं वरती। तर तुम्ही कोणत्याही साईडने गेले तर ते चारही साईडने तुम्हाला दिसतातच। आणि हे आहे गौतम बुद्ध, इथं खूप सारे लोक दर्शन वगैरे घेतात, आपण पण घेतो। आणि आता इथून हे समोर बघा हिमालयाचे खूप सारे फोटो वगैरे काढून इथं प्रिंट केले, छान असे व्ह्यू आहे, खूप सारे पोस्टर। कारण काय होतं बऱ्याच वेळेस आहे ना ढगांमुळं हे डोंगर दिसतच नाही। या मुलीला फोटो काढायचा होता, ती काहीतरी म्हणत होती, पण ते मला कळलं नाही, तिची लँग्वेज आणि आपली लँग्वेज नेपाळी। नंतर तिने फोटो काढण्यासाठी एक पोज दिली, तेव्हा मला कळलं की हिला फोटो काढायचा होता। आहे हा असं होतं ते, ठीक आहे, तो विषय संपला। आता हे बघा इकडे खूप सारे शॉप आहे।
आणि जे पाहिजे ते तुम्ही इथून परचेस करू शकता. तर अशा प्रकारे आपण आता इथून निघालो बाहेर आणि आता तिथून आपण इथं आलोय. हे आहे बुढा मुक्तीनाथ म्हणून. तर खूप छान असं मंदिर आहे बुढा मुक्तीनाथ. तर समोर जे आहे हे आहे श्री हरिविष्णूजी आणि अशा प्रकारे इथं यांना बुढा मुक्तीनाथ म्हणून ओळखलं जातं आणि यांचं दर्शन केलं म्हणजे मुक्ती निश्चित आहे. तर आपण पण आलो होतो दर्शनासाठी. खूप सारी गर्दी असते इथं पण आणि असं हे मंदिर प्रांगण आहे बुढा मुक्तीनाथचं. तर निघूया आता इथून. आणि हे तुमच्या समोर जे आहे ना हे आहे पशुपतीनाथांची पार्किंग व्यवस्था. म्हणजे जे बाहेरून येणारे 4 व्हीलर, ट्रक, टेम्पो ट्रॅव्हलर, बस वगैरे सगळ्यांना तिथं लावण्यासाठी. तर मित्रांनो आपण जिथून चाललोय ना आता हे आपल्या लेफ्ट साईडला आहे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा म्हणजे एअरपोर्ट. एअरपोर्टच्या साईडने चाललोय आपण आणि आपण चाललोय आता ललितपूर मधील भक्तपूर या शहरात आणि आपण बघणार आहोत भक्तपूर पाटण दरबार. आपण आता पोहोचलोय भक्तपूर या शहरामध्ये. हे समोर आहे शहराची मेन एंट्री कमान. आपण आता इथून एंट्री करतोय भक्तपूर शहरामध्ये आणि समोरचं शहर बघा किती छान आहे. खूप साऱ्या बिल्डिंग आहे आणि बाजूला आहे लेक. तर मित्रांनो ह्या लेकचं नाव आहे नहपूक लेक आणि खूप छान असे लेक आहे. उतरून पण आपण बघू शकत होतो पण इथं पार्किंगला जागा नाही आणि समोर झालंय ट्रॅफिक जाम. त्यामुळं आपल्यामुळं कोणाला तकलीफ नको असं मला वाटतंय. आणि अशा प्रकारे आपण ट्रॅफिक मधून निघून आलोय समोर भक्तपूर शहरामध्ये. तर हे सगळं जुन्या बिल्डिंग वाटतंय पण खूप छान आहे बरं का. आणि जेमतेम बऱ्याच घरांचे आउटर कलर पण सारखेच असतात. तर अशा प्रकारे आपण पोहोचलोय भक्तपूर शहरामध्ये. तर मित्रांनो बाईक लावून आपण आलोय आतमध्ये. हे समोरच्या गेटच्या बाजूचंच जे मंदिर आहे ना हे आहे रामेश्वर मंदिर. त्याच्या बाजूलाच जे आहे ते आहे बद्रीनाथांचं मंदिर आणि हे आहे श्रीकृष्णांचं मंदिर. तर असे खूप सारे मंदिर आहे आणि हे आहे शिवा टेम्पल पण आहे पुढं. तर खूप सारे मंदिर आहे शिवजींचे वगैरे आणि बघू शकता किती छान आर्किटेक्चर आहे या मंदिरांचं. तर इथं 14व्या ते 15व्या शतकात मल्लराजांच्या आधिपत्याखाली होतं हे पाटण दरबार आणि खूप छान आहे बॉस. खूप सारे लोक येते संध्याकाळच्या वेळेस फिरायला. नॅशनल आर्ट गॅलरी पण आहे इथं. तर असं आहे पाटण दरबार स्क्वेअर. ही जुनी वास्तुकला आहे पण आजही. आणि हे गोल्डन गेट आहे समोरचं. हे जे दिसतंय ना हे आहे गोल्डन गेट. बघा किती छान. तर आपण आता इथून चाललोय. हे पण एक मंदिर आहे. खूप सारे मंदिर आहेत. कुठल्या मंदिरांचे काय काय नाव आहे याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन आहे पण खूप सारे मंदिर आहे आणि खूप छान आहे बस पाटण दरबार. हे बघा किती छान आहे. त्या काळी जेव्हा राजे महाराजे राहत असेल त्यावेळेस काय भव्य दिव्य नजारा असेल एकदम. तर अशा प्रकारे मी एक माझा पण व्हिडिओ काढलाय छोटासा. आपण पण दिसायला पाहिजे की आपण आलो होतो. असं काही नाही, आलोय तेव्हाच व्हिडिओ बनवतोय. किती छान आहे ना पाठीमागचा पण हे बघा. हे 55 खिडक्यांचा दरबार आहे. सुंदर असा पाटण दरबार. ऍक्च्युअल मध्ये गाईड करायला पाहिजे होता पण मलाही पोहोचायला उशीर झाला त्यामुळे मी काही गाईड वगैरे लावला नाही.
नाही तर त्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीची एक एक माहिती सांगितली असते. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा जाऊ नये तेव्हा गाईड सोबत घेऊन जाऊ, पण त्याच्याशिवाय मजा नाही. आता हे खूप सारं बघितलं, पण कोणता दरबार कोणता आहे आणि कोणतं मंदिर कशाचं आहे हे थोडस काही ठिकाणी नाव आहे, काही ठिकाणी नाही, त्यामुळे कळत नाही. तर आता आपण जिथं रूम केली त्या बिल्डिंगच्या वरती आलोय इथं, आणि वरतून हे शहराचा व्ह्यू बघतोय कसा येतो. तर हे समोरचं जे आहे ना, हे आहे पाटण दरबार. इकडं खूप सारे मंदिर आहे, ते मी पहिले पण सांगितलंय. पण सिटीचा व्ह्यू पण बघा वरतून किती सुंदर येतो आणि खूप छान आहे बॉस. तुम्ही नेपाळमध्ये जर आले ना तर भक्तपूर गावाला नक्की भेट द्या. शहराला भक्तपूर गावच येतंय नेहमी तोंडात, पण गाव नाही शहर आहे. आणि त्या काळी पण मला असं वाटतं खूप छान शहर असायला पाहिजे, जुन्या काळात पण खूप सुंदर आहे पाटण दरबार. आणि हे एक हॉटेलवाल्यांनी बनवलंय, डेव्हलप केलंय. मला माहित नव्हतं, पण लाइटिंग वगैरे छान वाटली म्हणून मी इथं आलो होतो बघायला. तर छान वाटलं. महादेव, गणेश, पार्वती, हे खाली जे दिसतंय छोटे ते, त्या मॅडम तेच सांगत होते शिवजींसोबत पार्वती, गणेशजी आणि कार्तिकेय सगळेच आहे. म्हटलं हो मॅडम. मागे नंदीजी महाराज पण आहे. आणि हे असे हेलिकॉप्टर वगैरे आहे. हे इथून पोखरा वगैरे पण चालतात. खूप सारे सुविधा आहे हेलिपॅड पासून इथून. आणि हे आहे आपली रूम. हे दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचा व्ह्यू आहे. तर आपण इथं डोरमेट्रीच केली होती, कारण रूम खूप महाग होते. इथं तर अशा प्रकारची डोरमेट्री आहे आपली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर खूप कमी आहे, त्यामुळे रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.